आपण बघतो आपल्या मान्यवर कक्षामध्ये माननीय श्री प्रकाशजी राठोड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. विनंती असेल रमेशजी मुकादम यांना त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान केला जाईल. माननीय श्री प्रकाश राठोड यांचा हा स्वागत सन्मान केला जाते. मैत्री चषक 2025 मध्ये आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ही मायेची ऊब देणारी शॉल, त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची खास आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. आणि श्री प्रकाशजी राठोड यांना आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. थँक्यू सो मच निशांत पाटील. नवीन मॅचला होते सुरुवात. वीरतानाची दापोडे विरुद्ध जय कालिका माता कालवार या दोन टीममध्ये कालिका माता कालवार टीमने टॉस जिंकला. प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ती वीरतानाची दापोडी या टीमला. या टीममध्ये जर आपण बघितलं तर खरोखरच चांगले बॅटर आहेत. खास करून जर आपण बघितलं सलामीचा फलंदाज आपल्याला दिसतो राजन पाटील आणि हरिदास पाटील, हे सुद्धा दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत वीरतानाजी दापोडे टीममध्ये. नक्कीच चांगल्या धावा येतील. मात्र समोरची टीम जर आपण बघितली कालवार टीम, ही सुद्धा एक चांगली टीम म्हटली जाईल. बॉलिंग मार्कवर येतोय देवेश. पहिला बॉल घेऊन जाईल. मेंटेंट्री पॉवर प्लेची ही पहिली ओव्हर आहे. पहिला बॉल. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार आडव्या बॅटने खेळलाय. कौकानीच्या दिशेने अतिशय सुंदर कॅच. चेक केलं जाईल या ठिकाणी आणि बघितलं जाईल जागेवरच उभा आहे. अतिशय चांगला कॅच घेतलाय. अगदी सीमारेषा लगत हा कॅच घेतला जातो. त्या ठिकाणी फिल्डर आपण बघतोय दीपक म्हात्रे होता कालवार टीमचा. पहिल्याच बॉलवर एक बिग हिट करण्याचा प्रयत्न राजन पाटीलचा. तर कौकानीच्या दिशेने अतिशय सुंदर असा कॅच घेतला जातोय. आपण बघतोय या क्रीडा नगरीमध्ये मैत्री चषक 2025 मध्ये द ग्रेट मराठीचे संस्थापक माननीय श्री मोहनभाई पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं सुद्धा चांगलं सहकार्य ज्या ज्या ठिकाणी टुर्नामेंट असते त्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये मोहनभाई पाटील यांचं चांगलं सहकार्य असते आणि त्यांची सुद्धा एक मोठी टुर्नामेंट जुचंद्र परिसरामध्ये असते आणि त्यांचं आगमन या त्याच्यानंतर त्यांच्या जोडीला आपण बघतोय माननीय श्री मस्ते साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मैत्री चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. काय निर्णय अंपायरचा? चेक केलं जाते. पहिल्याच बॉलवर एक बिग हिट करण्याचा प्रयत्न राजन पाटीलचा. स्लॉक केलं होतं बॉलला. कौकानीच्या दिशेने जर आपण बघितलं तर कॅचर चांगला होता, मात्र पाय लाईनला टच झालाय की नाहीये हे चेक केलं जाते. म्हणजे लाईव्ह टीम सुद्धा सज्ज आहे. ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जाते. अतिशय सुंदर नीट अँड क्लीन टेलिकास्ट ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आतापर्यंत आपण बघतो या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच या ठिकाणी द ग्रेट मराठा संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहनदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि शिवसेना शाखाध्यक्ष जुचंद्र सन्माननीय मोहनदादा पाटील यांना तुम्ही आपल्या व्यासपीठावरती पाहत आहे. तदनंतर आदरणीय सन्माननीय मस्ते साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर गंधर्वदादा यांचं देखील आगमन झालेलं आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. षटकार घोषित होतोय. तिसऱ्या पंचाकडे निर्णय होता आणि पाय थोडंसं जर आपण बघितला, जो मागचा पाय होता लाईनला टच झाला आणि षटकार घोषित होतो. पहिल्या बॉलवर षटकार ठोकतोय फलंदाज राजन. षटकाराने आपलं खातं खोलतो, टीमचं खातं खोलतो. सुरुवात अतिशय दमदार वीरतानाजी दापोडे टीमची. देवेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय वाईट मिड विकेटला, फिल्डर थोडासा फ्लंबवतो, 2चा कॉल, स्ट्राईक एंडला थ्रो, वाईट थ्रो झाला होता आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 8 वर. खरोखरच आक्रमक सुरुवात या ठिकाणी केलेली आणि अशा सुरुवातीला मानला जातोय राजन पाटील याला. राजन पाटील आपण ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघितलं, रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघितलं की आक्रमक सुरुवात करायचा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हटलं जातोय वीर तानाजी दापोडी या टीमचा. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर देवेश. पुन्हा एकदा फोर्सिंग शॉट आहे लॉंग ऑनच्या दिशेने, फिल्डर येईल का नाही, 1 बाउन्स जाईल बॉल लॉंग ऑनच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. शॉट हे बघितलं आपण, अप्रतिम फोर्सिंग शॉट लॉंग ऑनच्या दिशेने, काउकॉनच्या दिशेने हा फिल्डर होता, लॉंग चेस होतं, 1 बाउन्स बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. न्यू 40 प्लस क्रिकेट संघटनेचे सचिव माननीय श्री रमेशजी तरे हे क्रीडानगरीमध्ये ज्यांचं आगमन झाले त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. चांगली आक्रमक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 12 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात वीर तानाजी दापोडे टीमची. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा देवेश, पुन्हा एकदा स्टेट डाऊन दी ग्राउंड, कुठली संधी नसेल फिल्डरला, बॉल जाईल 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. चांगला फटका हे बघितलं आपण, ऑन द राईज खेळवतो यावेळेला, जबरदस्त शॉट, बॉटम एजचा चांगला वापर केलाय आणि 1 बाउन्स लॉंगॉनच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय सरळ, 4 रनसाठी चौकार. या चौकाराने टीमचा स्कोर 16 वर जाऊन पोहोचतोय. अगदी आक्रमक सुरुवात राजन पाटील याच बॅटिंगसाठी मानला जातो. राजन पाटीलला हा नॅचरल खेळ आहे राजन पाटील याचा. यावेळेस बॉडी लाईनचा बॉल टाकला, थोडासा लेग स्टंपच्या बाहेर निघाला होता, बॉलला खेळून काढत होतो, पॉईंटच्या दिशेने 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 17 रन्स. सेव्हन्टीन विदाउट लॉस. यावेळेस स्ट्राईक एंडला येईल बॅटर हरिदास. अंतिम 1 बॉल शेष, शेवटचा बॉल घेऊन जाईल. सर्वात महागडं पॉवर प्लेचे षटक ज्यामध्ये 22 धावा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या. जबरदस्त फटका, पिकअप शॉट, बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, 2 बाउन्स घेऊन बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. हरिदासने सुरुवात केलेली आहे. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे टीमचा स्कोर झालेला आहे 21 रन, कुठलाही विकेट नाही. थोडासा फ्लिकच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळाला. हरिदासने सुद्धा चौकाराने आपलं खातं ओपन केलं, टीमचा स्कोर पाठवला 21 वर. सुरुवात खरोखरच चांगली झालेली आहे. काल पॉवर प्लेच्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या, आज 21 आलेल्या आहेत. जितू म्हात्रे यांनी 22 धावा खर्च केल्या होत्या, आज बघितलं देवेशने 21 धावा खर्च केलेल्या आहेत. तर पॉवर प्लेमध्ये या मैत्री चषक 20-25 मधले या 2 महागडे षटक आपण म्हणू शकतोय. नितेश घाटाल येतोय बॉलिंगसाठी कालवार टीमकडून. जय कालिका माता कालवार विरुद्ध वीर तानाजी दापोडी या 2 टीममध्ये ही दुसरी मॅच आपण बघतोय आजच्या रजनीमधली, या मैत्री चषक 20-25 मधली. पहिला बॉल राईट अबोव द विकेट. चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, थोडासा लेग कटर सुद्धा होता, गती जबरदस्त टाकतोय, चांगला स्पेस काढताना दिसतो आपल्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज नितेश जाधव. घाटाल
नितेश घाटाल चांगली गोलंदाजी, सुरुवात गोलंदाजीमध्ये अतिशय चांगली केलेली आहे, गती चांगली आहे, बॉलला थोडासा टर्न सुद्धा दिसतो आपल्याला. पहिला बॉल अप्रतिम टाकलाय, पुन्हा दुसरा बॉल घेऊन जाईल. ओ यावेळेस असं वाटलं की प्लेट डाऊन होतोय की काय फलंदाज, मात्र या ठिकाणी एक रन मिळतोय. एक रनने टीमचं टोटलला जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 22 रन. अतिशय चांगली गोलंदाजी. हे बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, इनर एज लागली आणि पायाला बॉल लागला. एक नशीब होतो की पायाला बॉल लागला, नाहीतर तो बॉल जरूर विकेटला लागला असता आणि विकेट जाण्याची दाट शक्यता होती. मात्र राजनचा विकेट, खूप मोठा विकेट मिळू शकला असता. पण एकदा नितेश, ओहो इन्फ्रोजन स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, हवेत बॉल. ओ नितीन या ठिकाणी कॅच सोडतोय आणि जीवनदान मिळते ते हरिदास याला. हरिदास जाऊन पोहोचतो 5 वर. 2 बॉलचा सामना केलेला आहे आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 23 वर. स्विचित खेळण्याचा प्रयत्न, हा कॅच सुटला जातोय. सोप्पा कॅच होता नितीनसाठी, मात्र कधी कधी असे सोपे कॅच सुद्धा सुटतात. गोलंदाजी मात्र अतिशय लयबद्ध आहे. पुन्हा एकदा बघितलं, गतीला थोडासा मिस झाला. राजन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप स्कोरलेगला बॉल, फिल्डिंग चांगली आहे, धावचीची संधी होईल का? यस, रनआउटच्या रूपाने विकेट जाईल आणि काय होईल या ठिकाणी? नॉट आउट. एक धाव पूर्ण, फक्त एकच धावे बस समाधान. एक धावेने टीमचं टोटल झालेलं आहे स्कोरबोर्डवर 24 रन. नितेशची गोलंदाजी अगदी धारदार आहे, कुठल्या प्रकारची मुभा दिलेली नाही आहे. नितेशने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली. आत्तापर्यंत बघितलं तर मला वाटते नितेशचे 2 बॉल फेस केलेले आहेत, ते राजनने 3 बॉल. म्हणजे तिन्ही बॉलला राजनला थोडंसं स्ट्रगल करताना लावलेलं आहे नितेश घाटाल याने. 2 बॉल शेष असतील. चांगलं कमबॅक केलं आपल्या टीमसाठी नितेश याने. हवेत बॉल या वेळेला, नो बँडॅन्डला बॉल पडेल, वेकेंड जागी बॉल पडतोय. 2चा कॉल आहे. 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. तिसऱ्याचा प्रयत्न नाही आहे, फक्त 2च धावेवर समाधान मानतात दोन्ही बॅटर आणि 2ने स्कोर जाऊन पोहोचतोय 26 वर. 1 बॉल शेष. 5 धावा आत्तापर्यंत खर्च करतो नितेश. चांगलं कमबॅक आहे, विकेट मिळाली नाही आहे, मात्र इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केलेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. थोडासा रनअप आपण जर बघितलं, नागमोडी वलन आहे. ओ ह्या वेळेला चांगला बॉल, स्विचित करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर वीरतानाची दापोडे टीमचा 26 वर. कुठलाही विकेट नाही. रेडी राहायचंय टॉस करण्यासाठी. पहिला बॉल, ओ पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आहे, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर 1 बाउन्स फिल्डिंग करतो, थ्रो होईल स्ट्राइक एंडला. रनआउटची संधी आहे. काय होईल या ठिकाणी? पंचांचा निर्णय, पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. अगदी क्लोज डिसिजन आहे आणि ज्या प्रकारे सेलिब्रेशन आहे असं वाटतं थोडंसं संकटामध्ये असू शकतोय
हे बघू शकतो आपण. पहिली धाव काढली होती जोरात, दुसऱ्या धावसाठी चांगला थ्रो आणि असं वाटतंय की पोहोचलेला आहे की नाही चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच आहेत प्रशांत म्हात्रे. ऑनफिल्ड अंपायर आपण बघतोय सिराज शेख शेरूभाई अँड महेश कुडू हे दोन अंपायर ऑनफिल्ड आहेत आणि सूर्यकांत म्हात्रे हे तिसरे पंच आमचे. चेक केलं जाईल. अगदी डेंजर एंडकडे धावत होता फलंदाज राजन पाटील. हे बॅट त्याची पोचेल तोपर्यंत बॉल आला होता, त्यानंतर विकेटला बॉल लावली जाते. अगदी क्लोज डिसिजन आहे पंचांसाठी सुद्धा, कारण प्रत्येक डिसिजन अतिशय महत्त्वाचा. आणि चेक केलं जाईल ज्यावेळेस स्टंपला बेल्स ब्रेक झाले त्यावेळेस बॅट हवेमध्ये होती की ग्राउंड झाली होती हे चेक केलं जाते पंचांमार्फत. अगदी क्लोज डिसिजन आहे. टेलिकास्ट जर आपण बघितलं ओम फोटो लाईव्ह अप्रतिम टेलिकास्ट, नीट इन क्लीन आणि नॉट आउट डिसिजन. नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. जीवनदान मिळते फलंदाजाला आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात आणि 2 धाब्याने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 28 रन 28. टोटल तर अतिशय जबरदस्त आहे, अतिशय चांगलं टोटल आहे. या विकेटवर नाईट क्रिकेटमध्ये तुम्ही 45 धावा जर जमवलं तर एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय, कारण नाईट क्रिकेट आहे. नाईट क्रिकेटमध्ये एवढ्या धावा नक्कीच एक चांगल्या धावा आपण म्हणू शकतो, कारण डे क्रिकेटमध्ये या ग्राउंडवर भरपूर धावा झालेल्या आहेत. ओ चांगला बॉल, वॉट अ डिलिव्हरी, लेंथ बॉल टाकला ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, क्रॉस पॅटेड शॉट केल्याचा प्रयत्न फलंदाज राजन पाटीलचा चुकतोय आणि जातो डॉट बॉल. डे क्रिकेटमध्ये 4 ओव्हरमध्ये 60 धावा सुद्धा कमी आहेत या ग्राउंडवर. नाईट क्रिकेटमध्ये 45 सुद्धा इनफ आपण म्हणू शकतोय, कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 100पेक्षा जास्त धावा या ग्राउंडवर झालेल्या आहेत. हो आणखीन एक चांगला बॉल वाईट यॉर्कर केला होता. रनआउटची संधी आहे. विकेट या ठिकाणी जाईल राजन पाटीलची. पहिला गडी बाद होतोय रनआउटच्या रूपाने. वीरतानाची दापोडी टीमचा राजन पाटील इज आउट. पहिला ब्रेक तो मिळतोय रनाच्या रूपाने. हे बघितलं भरपूर लांब होता. यावेळेला एकदा संधी मिळाली होती राजन पाटीलला, मात्र यावेळेस संधी मिळाली नाहीये आणि विकेट जाते रनआउटच्या रूपाने राजनची. नवीन बॅटर यावेळेस दिनेश जातोय बॅटिंगसाठी आहे. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सुद्धा आहे दिनेश. कबड्डी मागच्या काही वर्षामध्ये आपण बघितलं कबड्डी अगदी फॉर्ममध्ये आली होती. सध्या त्याचा क्रेज थोडासा कमी झालेला आहे असं वाटतंय. प्रो कबड्डी जर आपण बघितलं तर कंटिन्यू कबड्डी ठेवली, त्यामुळे लोक कंटाळले, त्यामुळे जास्त झालं नाही पाहिजे कुठलीही गोष्ट. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असेल अनिल. चांगली गोलंदाजी अनिल सुद्धा टाकताना दिसतो. फक्त पहिला गोलंदाज जो होता देवेश थोडासा महागडा पडला, मात्र त्यानंतरचे जे गोलंदाज आहेत अगदी लयबद्ध गोलंदाजी करताना दिसतात आपल्याला. पुढील बॉल घेऊन जाईल दिनेश साठी. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहे. चांगला जज केलाय आणि चांगला कॅच घेतलाय लॉंग ऑनचा फिल्डर. अप्रतिम कॅच. विकेट या ठिकाणी जाईल. गोल्डन डकवर बाद होतोय फलंदाज दिनेश. होता हवेमध्ये, मात्र लॉंग ऑनचा फिल्डर तैनात होता. जबरदस्त जज केलं, चांगला कॅच घेतलाय आणि विकेट मिळवले. आणि पहिला विकेट या ठिकाणी नावावर जाईल तो अनिल याच्या. निलेश पाटील नवीन बॅटर बॅटिंगसाठी जाताना दिसतो आपल्याला. न्यू 40+ क्रिकेट संघटनेचे सचिव मांडीसी रमेशजी तरे
यांना विनंती आहे आपण यायचं मुख्य मंचावर. आपलं हार्दिक स्वागत मैत्री चषक 20-25 मध्ये. मैत्री चषक मध्ये जर आपण बघितलं 2 दिवस जे आहेत न्यू 40+ क्रिकेट असोसिएशनसाठी आहेत. पहिला दिवस कामन एकता क्रिकेट असोसिएशनसाठी होता. उद्याच्या दिवसामध्ये आणखीन मैत्री क्रिकेट असोसिएशनचे संघ आपल्याला खेळताना दिसतील, ज्यामध्ये 4 संघ कामन परिसरातून असतील आणि 4 संघ आणखीन पायगाव आणि इतर परिसरातून आपल्याला खेळताना दिसतील. असे वेगवेगळे 40+चे संघ आपल्याला खेळताना दिसतात या टुर्नामेंटमध्ये. मैत्रीचे नाव आहे त्याप्रमाणे खेळसुद्धा या ठिकाणी होताना दिसतोय. खरोखरच या कामन क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणखीन एक नोंद झालेली की प्रथमच मास्टर्स 40+चं नाईट क्रिकेटचं आयोजन या मैत्री चषकमध्ये होताना आपल्याला दिसतंय. अनिल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुढील बॉल निलेशसाठी. इनसाइड आउट शॉट. फॉर ए शॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. बॅक टू बॅक 2 चांगले कॅच. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी मिळतात आणि याला आणखीन एक फलंदाज बाद होईल. निलेश इज आउट. इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर क्लिअर नाही करू शकला. तिथला फिल्डर होता, अतिशय चांगला कॅच त्या फिल्डरने घेतलाय आणि अशा प्रकारे लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज अनिल. ऑन हॅट्रिक येतोय अनिल. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही. आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाने मैत्री चषकमध्ये हॅट्रिक पूर्ण केलेली नाहीये. अनिल ठरेल का पहिला गोलंदाज हॅट्रिक पूर्ण करणारा. बघूया संधी तर आलेली आहे अनिल याला. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी वीर तानाजी दापोडे टीमकडून विष्णू पाटील. दापोडे टीमकडून विष्णू पाटील येतोय नंबर 5 वर बॅटिंग करण्यासाठी. हॅट्रिक बॉल घेऊन जाईल शेवटचा आणि हॅट्रिक बॉल सुद्धा असेल. गोलंदाज अनिल. हॅट्रिक बॉल. हो यावेळेला चांगला बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर. लेन बॉल टाकलाय आणि क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चुकतोय. स्विंग अँड मिस डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. हा बॉल सुद्धा बघितला अप्रतिम होता. चांगलं षटक टाकलंय हे अनिलने. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 28 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या. त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलंय ते नितेश घाटाल अँड अनिल या 2 गोलंदाजांनी. अंतिम 1 षटक शिल्लक. 15 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त केलेले 3 षटकं तर नक्कीच वेळेवर षटकं टाकलेली आहेत हे लक्षात घ्यायचं. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आत टाकायची आहेत. दीपक म्हात्रे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या 2 बॉलरनी चांगलं कमावलेलं आहे. मात्र दीपक शेवटचं षटक घेऊन येतोय. शेवटचं षटक टाकणं म्हणजे जिम्मेदारीचं काम आहे. डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हरमध्ये हाणामारी करत असतात बॅटर. आणि टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं पहिल्या बॉलपासूनच हाणामारी चालू असते. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. दीपक म्हात्रे पहिला बॉल घेऊन जातोय. फटका तर चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल. गोलंदाजाच्या हातामध्ये तोपर्यंत फक्त 1 धाव या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 29 वर. भरपूर थांबवलेला आहे. असं वाटलं की धावसंख्या 60 पेक्षा जास्त जाईल. मात्र 10 च्या सरासरीपेक्षा कमी धावा पहिल्या 3 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 5 धावा दिल्या होत्या नितेश घाटालने. त्यानंतर आपण बघितलं 2 धावा आणि 2 विकेट घेतल्या होत्या कालवर टीमचा गोलंदाज अनिलने. 1 रनआउट सुद्धा त्या ओव्हरमध्ये राजन पाटीलला रनआउट केलं होतं. दीपक म्हात्रे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने विष्णूसाठी. ओहो विष्णूचा जबरदस्त शॉट मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. ज्याप्रमाणे पर्सनॅलिटी आहे त्याप्रमाणे हा त्याचा फटका आपल्याला पाहायला मिळाला.
जबरदस्त ब्लॉक केलं बॉल आणि पाठवला मिड विकेटच्या बाहेर षटकारासाठी. हा दुसरा षटकार या इनिंग मधला. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर हा दुसरा षटकार या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय. विष्णूच्या बॅट मधून टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय स्कोर बोर्डवर 35 रन 35. 4 बॉल शेष आहेत. नक्कीच आणखीन एखाद दुसरा मोठा फटका विष्णूच्या बॅट मधून येऊ शकेल. फुललेनचा मात्र स्लोअर वन टाकला होता यावेळेला. ऑफ साईडच्या दिशेने मिड ऑफला खेळून काढला जातो. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. प्रेशर या ठिकाणी फिल्डरवर बनवलं. पहिली धाव जोरात काढली होती. रनआउटची संधी सुद्धा आहे. आणखीन रन मिळतील का? रनआउट होईल? काय होईल या ठिकाणी? विकेट तर जाईल, मात्र कुठला फिल्डर बाद होईल हे बघायचं आहे. क्रॉस झाले का नाही चेक केलं जाईल. अँगल कॅमेरा जो आमचा साइड अँगल कॅमेरा आहे त्याने चेक केलं जाईल. हा थ्रो झाला होता, त्यानंतर रनआउट नॉन स्ट्राईकला होता, पण हातातून बॉल सुटतोय आणि स्ट्राईक एंडला थ्रो आणि विकेट या ठिकाणी. आणि दोन रन्स कंप्लीट. तिसऱ्यासाठी प्रयत्न. विकेट जाते विष्णू पाटील याची. आणि महत्त्वपूर्ण विकेट ज्या विष्णूने एक अटॅकिंग शॉट खेळला होता तोच फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. 2 धावा. चला लगेच नवीन बॅटर या ठिकाणी येताना दिसतोय. सुहास पाटील येतोय. जास्तीत जास्त आपण बघतोय दापोडेमध्ये पाटीलच पाटील आहेत. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा 2 पाटील आहेत, निशांत पाटील आणि मी स्वतः हेमंत पाटील. ओव्हर द विकेटने 37 धावा. धाबल कावर. दीपक म्हात्रे आउटसाइड एज. टॉप एज लागला होता यावेळेला. विकेट किपरच्या मागे बॉल. चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. नक्कीच आपल्या टीमसाठी 3 धावा अडवलेल्या आहेत. शॉट थर्डमॅनच्या फिल्डरने. बॉल जर निघाला असता तर सरळ गेला असता माउंटच्या बाहेर. नितीनची ही चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 38 वर. शेवटचे 2 बॉल शेष. चला टॉस साठी या. छत्रपती शिवाजी महाराज वडवणवकर टीम कॅप्टन आणि विला स्पोर्ट राहणार टीम कॅप्टन. आपण टॉस साठी लगेच यायचं आहे. लास्ट ऑफिशियल कॉल आपल्या दोन्ही टीमसाठी. ओव्हर द विकेट. दीपक म्हात्रे इम्प्रोव्हायझेशन स्टॉक केल्याचा प्रयत्न. रचनात्मक शॉट खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित नाही आहे. बाईचा इशारा पंचांचा होतोय. एक्स्ट्राच्या खात्यामध्ये ही धाव ॲड होईल. धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचते. अंतिम 1 बॉल शेष. अतिशय जबरदस्त स्कोरिंग आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम जे ऑफिशियल स्कोरर आहेत न्यू 40+ क्रिकेट संघटनेचे. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जबरदस्त टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. लास्ट बॉल टू गो. ऑफ स्टंपच्या बाहेर खाली राहिलाय बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. जास्त बाहेर गेला होता. अगदी एक्युरेट डिसिजन बाय अंपायर महेश कुडू. 1 रन आणखीन ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाईल 40 वर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दीपक म्हात्रे. दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय दीपक म्हात्रेने. हो हा बॉल अतिशय सुंदर आहे. यावेळेला ओव्हरची होईल समाप्ती. बॉलला फेस केलं नाही यावेळेला आणि षटकाची होते समाप्ती. अशा प्रकारे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10च्या सरासरीने आहेत.
40 रन ऑन द बोर्ड, 4 विकेटच्या नुकसानवर आणि 41चं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी. जय कालिका माता कालवार टीम समोर. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगो टीमचा कॅप्टन आणि विलासपूर राणाल टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. द ग्रेट मराठा संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना शाखा प्रमुख जुचंद्र तसेच अग्रिसेना पालघर जिल्हा शहर अध्यक्ष सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. साहेबांना विनंती करतोय आपण या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी शाहिदभाई अन्सारी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आणि या क्रीडा स्पर्धेसाठी भाईंच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य प्राप्त झालेले आहे आणि मोहनदादा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्वागत नसे सन्मान नसे हा तर आहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. या ठिकाणी आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खरं तर या स्पर्धेसाठी साहेबांच्या माध्यमातून खूप चांगले योगदान राहिलं आहे आणि आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे असे द ग्रेट मराठा संस्थापक अध्यक्ष शिवसेना शाखा प्रमुख जुचंद्र आणि अग्रिसेना पालघर जिल्हा शहर अध्यक्ष मोहन रवींद्र पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर आदरणीय सन्माननीय अजर मस्ते साहेब उपस्थित आहेत आणि साहेबांना विनंती करतोय आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी आदरणीय धर्मेंद्र तांगडी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अजर मस्ते साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आज इथल्या पायरीला गंध आला, आपल्या येण्याने या क्रीडा स्पर्धेला रंग आला, आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. या ठिकाणी आदरणीय अजर मस्ते साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि सातत्यानं खूप चांगलं कार्य या संपूर्ण पालघर विभागामध्ये अजर मस्ते साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर आपण तर नक्कीच नवीन 40+ संघटनेचे विद्यमान सचिव सन्माननीय रमेश तरे साहेब आपलं देखील स्वागत आणि सन्मान केलं जाईल आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तर नक्कीच मोहनदादा पाटील या ठिकाणी आपल्यापासून रजा घेत आहेत. भाई आपण या ठिकाणी आलात आम्ही आपले आभारी आहोत. खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत. खरं तर सातत्यानं या जुचंद्र विभागामध्ये नायगाव परिसरामध्ये मोहनदादा पाटील यांचं खूप चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कार्य त्यांचं सातत्यानं राहिलं आहे आणि या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आपण दाखल झाला त्यासाठी आपण आपलं आयोजकांच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी नवीन 40+ संघटनेचे सचिव सन्माननीय रमेश तरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी रमेशजी मुकादम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत रमेशजी तरे साहेब. नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं. कानाई स्पोर्ट पाये आणि टायगर स्पोर्ट्स कामन याच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये रमेशजी तरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. 41चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी जय कालिका माता कालवार टीम समोर. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. मात्र वडूनगो टीम या ठिकाणी उपस्थित होईल. त्यानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. वडूनगर टीम कॅप्टन जर आपण असाल तर लगेच टॉससाठी या. 10.25च्या सरासरीने वाटचाल करायची आहे हे मॅच जिंकण्यासाठी जय कालिका माता कालवार टीमला ही मॅच जिंकायला. आणि जसे मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील समालोचक निशांत पाटील. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये.
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. 41 धावांचं टार्गेट. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या, त्या 40 धावा आणि 41 धावांचं टार्गेट. या मॅचमध्ये जबरदस्त कमबॅक करणारं षटक राहिलं. अनिलचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये देवेशनं 21 धावा खर्च केल्या. नितेश घाटलच्या षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये 5 धावा. अनिलनं काय गोलंदाजी केली, त्या षटकामध्ये 2 विकेट घेतल्या आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. आणि दीपक म्हात्रेच्या शेवटच्या षटकामध्ये 11 धावा. एकंदरीत 40 धावा आणि 41 धावांचं टार्गेट. या मॅचमध्ये सलामीची जोडी मैदानावरती प्रवीण आणि एका बाजूला देवेश यांना तुम्ही पाहताय आणि बॉलिंग ट्रॅकवरती राजन पाटील. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती धाव येते. राजन पाटीलच्या माध्यमातून इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलं. 21 अर्थातच 21 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवरती. बाउन्सरचा वापर स्नॉटर होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. राईज होतोय, टेक ऑफ घेतोय टप्पा पडल्यानंतर आणि ते परिपूर्ण बीट झालेत फलंदाज प्रवीण आणि चांगला चेंडू पाहायला मिळतोय राजन पाटीलच्या माध्यमातून या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट राजन पाटील. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न पंचांकडे आशालपूर नजरेनं पाहिला, परंतु इथे जर पाहिलं तर काय घडलंय आणि ते पंचांचा निर्णय जर पाहिलं तर फिंगर अप केलेत आणि ते पंचाने तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. खरं तर पंचाने एखादा निर्णय जर समजला नाही तर तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकतात आणि ते आमचे तिसरे पंच पाहणी करतील. यानंतर होणारा सामना छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर आणि विलास स्पोर्ट्स राहणार या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. यानंतर आपला सामना असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर आणि विलास स्पोर्ट्स राहणार. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी, कारण यानंतर आपला सामना असणार आहे. हा चेंडू डॉट आहे, परंतु फलंदाज बाद नसणार आहे, कारण हाताला स्पर्श झाला होता आणि इथे चेंडू आलाय डॉट. 41 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये राजन पाटील इम्प्रेस करतायत, कारण सलग 2 चेंडू डॉट टाकलेत. पहिला चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळाला. प्रवीण स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा राजन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. या मॅचमध्ये 41 धावांचं टार्गेट ठेवलंय जय कालिका माता कालवार या संघाच्या विरोधात. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. बी फास्ट. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले. कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली आणि ते एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. स्लॅश करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज प्रवीणने केला. प्रवीण याच्यावरती दबाव होता, कारण मागील 2 चेंडू तो डॉट खेळला होता, त्यामुळे या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा औदार्य त्यांनी केलं. प्रॉपर एक्झिक्यूट करता आलेलं नाही आणि इथे फक्त एकच धाव प्रवीणला मिळाली. प्रवीणच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. ओहो, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी करतोय राजन पाटील.
फलंदाजी करत असताना देखील त्याने इम्प्रेस केलं आणि गोलंदाजी करत असताना देखील तो इम्प्रेस करतोय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना शांत ठेवलाय, मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. चांगल्या लेंथवरती गोलंदाजी तो करतोय. ड्रायव्हिंग लेंथवरती नियोजित ठिकाणी गोलंदाजी केली जाते. यावेळेस लॉंग ऑनला फिल्डर आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ते सेकंडचा कॉल केलाय. 2 धावा इथे पूर्ण करत असताना फलंदाज देवेश आणि देवेशच्या खात्यामध्ये 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली फक्त आणि फक्त 4च धावा राजन पाटीलने खर्च केल्यात. इथून जर पाहिलं तर धावा बनवाव्या लागतील जय कालिका माता कालवार या टीमला, कारण 41 धावांचं टार्गेट आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर 10 पेक्षा जास्त सरासरी होती आणि पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये केवळ फक्त 4च धावा या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस बाउन्सर्स नॉटर पाहायला मिळतोय. वा काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. अफलातून गोलंदाजी राजन पाटील, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 4च धावा राजन पाटील या गोलंदाजाने खर्च केल्यात. दबाव टाकला कारण प्रवीणने चेंडू डॉट खेळले. तदनंतर देवेश स्ट्रायकिंग एंडवरती आला, त्याच्याही बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 41 धावांचा पाठलाग करत असताना जय कालिका माता कालवार या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या फक्त आणि फक्त 4 धावा. येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. थोडासा दबाव निर्माण झाला जय कालिका माता कालवार या संघावरती, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा आल्या. त्यामुळे या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील, कारण सरासरी जर पाहिली तर वाढलेली आहे. त्यामुळे इथून जर पाहिलं ना तर प्रति षटकामागे 10 पेक्षा जास्त धावा या मॅचमध्ये करावं लागेल. आणि इथे जर पाहिलं तर प्रवीणला आक्रमक व्हावं लागेल. सुरुवातीला जर पाहिलं तर ध्यानस्थ बसलेल्या साधूसारखी त्यांनी बॅटिंग केली. त्यांच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत, परंतु इथून धावा बनवाव्या लागतील. चला वीर तानाजी दापोडे संघ जास्तीचा वेळ खर्च होतोय. 3 षटकं जर 15 मिनिटांमध्ये तुम्ही कंप्लीट केली नाही तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक फिल्डर 30 यार्ड षटकरमध्ये ॲड करावा लागेल. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटाचा अवधी खर्च केला होता गोलंदाजाने. षटक क्रमांक 2 दिनेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण यांना तुम्ही पाहताय. प्रवीण यांनी 3 चेंडूचा सामना केलाय, केवळ 1 धावांवरती तो खेळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमी गतीने चेंडू टाकलाय. आणखीन एक चेंडू डॉट प्रवीणच्या विरोधात या मॅच मध्ये आलाय. प्रवीण इथे जर पाहिला तर संघर्ष करतोय, चाचपडतोय धावांसाठी, धावाच होत नाही या. आणि इथून जर पाहिलं तर त्यांना चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दिनेश पाटील. आणखीन एक चेंडू डॉट. वाह 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 काय गोलंदाजी राहिली या. सलग 2 चेंडू डॉट या षटकामध्ये आल्या. सातत्यानं चाचपडतोय. सध्या तरी मैदानावरती प्रवीण चाचपडतोय. खरं तर समालोचक हा विश्लेषक असतो, प्रत्येक वेळेला तुमची प्रशंसा करू शकत नाही. थोड्या टीका देखील व्हायला हव्या बॅटरकडून. आणि इथे जर पाहिलं तर बॅटर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ते फटका फासलाय. अखेर प्रवीण निघालाय परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का या मॅचमध्ये जय कालिका माता कालवार या टीमला बसलाय. खरं तर प्रवीण एक चांगला धाटणीचा फलंदाज होता. या मॅचमध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. स्वतःवरती निराशा आहे, कारण त्याला ठाऊक आहे महत्त्वाच्या मॅचमध्ये माझ्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत आणि स्वतःवरती निराश होत असताना तो इथे बाद होतोय. पहिला धक्का या मॅचमध्ये जय कालिका माता कालवार या टीमला बसलाय. फलंदाज बाद. पुढील मॅचसाठी दोन्ही टीम कॅप्टन. चला लगेच या राहणार टीमचा कॅप्टन आणि वडूनगर टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचे टॉस करण्यासाठी. दोन्ही टीम कॅप्टन. नवीन फलंदाज मैदानावरती दीपक म्हात्रे दाखल झालाय, परंतु एका बाजूला दिनेश पाटील काय गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेत. प्रवीणला बाद केलं, दबाव टाकला होता कारण सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले. दिनेश पुन्हा एकदा. दीपकसाठी इथे देखील रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. शपल क्रॉस झाले होते, खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. आणि इथे जर पाहिलं ना तर इथे एकच धाव मिळते.
पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. बाईची धाव आहे की बॅटला चेंडू स्पर्श झाला. बाईच्या स्वरूपात धाव मिळते. आणि या चेंडूवरती 3 धावा पलून काढलेल्या आहेत आणि हा चेंडू नो बॉल, अर्थातच बीमर बॉल, म्हणजेच या चेंडूवरती 4 धावा मिळते. दिनेशनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली होती, परंतु हा चेंडू नो बॉल राहिला आणि त्यामुळे पुढचा चेंडू फ्रीट असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. येणारे 14 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. जय कालिका माता कालवार या टीमला सामना जिंकण्यासाठी. दिनेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दीपक म्हात्रे. एक चेंडूचा त्याने सामना केलाय. त्यांच्या बॅटमधून धाव आलेले नाही आहेत. सध्या तरी फलंदाज मैदानावरती चाचपडत आहेत, संघर्ष करतायत. त्यांच्या बॅटमधून धावा येत नाही आणि इथून जर पाहिलं तर धावांसाठी पुढे जावं लागेल, धावांसाठी प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण येणारे 14 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. ओ यावेळेस देखील आठव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट राहिला. वा काय गोलंदाजी करतायत. राऊंड विकेटनं अँगल बनवतायत, चेंडूला उंची देखील देत आहेत आणि ते जर पाहिलं ना तर फलंदाजाची भंबेरी सातत्यानं उडवली आहे या षटकामध्ये. आणखीन एक चेंडू डॉट आला दिनेश पाटीलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. राऊंड विकेट पुन्हा एकदा. ओ खोला टाकलाय. वाह जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक चेंडू डॉट. सातत्यानं चेंडू डॉट आले. दबाव टाकलाय पूर्णपणे फलंदाजावरती. दीपक म्हात्रे देखील इथे संघर्ष करतोय आणि ते संघर्षाचा शंखनाद करत असताना मोठे फटके सातत्याने फलंदाजांना खेळावे लागतील, कारण दुसऱ्या आणि इथे जर पाहिलं तर षटक संपलेला आहे. षटक संपलेला आहे. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि 41 धावांचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगड टीम कॅप्टन आणि विलासपोर्ट राणाल टीम कॅप्टन आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण करणार आहोत. मी विनंती करतोय माननीय श्री रमेशजी तरे यांना त्यांच्या रमेशजी तरे यांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते न्यू 40+ संघटनेचे सचिव आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हेड किंवा टेल दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. हा शिक्का मी देतोय माननीय श्री रमेशजी तरे ज्याच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. कॉल असेल राणाल टीमचा. कॉल हेड इज कॉल अँड इट इज हेड. हेड आलेले आहे. थँक्यू सो मच रमेशजी. आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP डेस्कवर विराजमान व्हायचे. काय निर्णय असेल? फिल्डिंग. थँक्यू सो मच. मॅच चालू आहे त्यामुळे जास्त विचारणार नाही. थँक्यू सो मच. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील निशान पाटील. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. हो यावेळेस देखील निलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आणि त्यांच्याही माध्यमातून चेंडू डॉट आलाय. सातत्याने डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जाते. वीर तानाजी दापोडे या संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये राजन पाटीलने इम्प्रेस केलं, त्या षटकामध्ये भरपूर कमी धावा. दिनेश पाटीलचं देखील षटक कमालीचं राहिलं, परंतु निलेश पाटील देखील पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं ना तर फलंदाजांना शांत ठेवतायत. गोलंदाज तयार. ओ यावेळेस देखील आणखीन एक चेंडू डॉट आलाय आणि इथे जर पाहिलं तर हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. पालापेटे निलेश पाटीलच्या माध्यमातून सलगचे 2 चेंडू डॉट आलेत आणि हिट विकेटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत. येणारे 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी.
कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अजयजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये, अर्थातच मैत्री चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानावरती संभाजी म्हात्रे मैदानावरती दाखल झाला आहे. या मॅचमध्ये येणारे 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर षटकार आणि चौकार मारावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील फलंदाजाला. संभाजी म्हात्रे मैदानावरती दाखल झालेत आणि मोठे फटके खेळण्यासाठी ते जाणले जात आहेत आणि इथून सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल कारण संघाला गरज आहे. निलेश पाटील पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर ओव्हर द विकेट. ओ यावेळेस चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळेल परंतु फिल्डर आहे तिथे मिस्टेक करतायत आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळते, पुलचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज संभाजी म्हात्रेच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा व यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज पोहोचले होते परंतु झेल कंप्लीट होत नाही. इथे एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू जे आहेत ना भरपूर महत्त्वाचे आहेत जय कालिका माता कालवार या संघासाठी, कारण या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील. कारण सुरुवातीला जर पाहिलं तर धावा या मॅचमध्ये आलेल्याच नाही आहेत. हो यावेळेस कमी गतीने चेंडू टाकला होता, अगदी खोलात टाकला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं, वैविध्यपूर्ण विविधता या षटकामध्ये या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वीर तानाजी दापोडे या संघाच्या माध्यमातून इथे आणखीन एक चेंडू डॉट आला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉल इन फ्राकवर. हो यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय, पूक करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू डॉट. वा जबरदस्त गोलंदाजी. याही षटकामध्ये भरपूर कमी धावा निलेश पाटील या गोलंदाजानं खर्चत केवळ आणि केवळ 5च धावा खर्च केल्यात. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे या मॅचमध्ये अधिराज्य गाजवतोय वीर तानाजी दापोडे संघ. ज्या पद्धतीने बॅटिंग करत असताना 40 धावा दाफलकावरती जोडल्या. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बॉल इन ट्रॅकवरती विष्णू पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं ना तर 40 धावा दाफलकावरती जोडल्या, 41 धावांचं टार्गेट आणि राजन पाटीलने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. आपलं अष्टपैलुत्व त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं. रेग्युलर क्रिकेट खेळत असताना देखील आपल्या नावाचा डंका त्याने वाजवला, परंतु 40+ क्रिकेटमध्ये देखील तो कमालीचा खेळतोय राजन पाटील. आणि आज जर पाहिलं तर या मैदानावरती त्याच्या बॅटमधून धावा आल्यात आणि गोलंदाजी करत असताना देखील पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली, कारण त्या षटकामध्ये धावाच आल्या नव्हत्या आणि तिथून दबाव निर्माण झाला. हो यावेळी चेंडूला स्विच केलाय परंतु फिल्डर आहे तिथे, डाऊन द बॉल मिस्टेक केलेले आहे आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा विष्णू. हो यावेळेस देखील पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठा फटका खेळू शकलेले नाही आहेत. इक्वेशन आता जर पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती इथे जर पाहिलं तर आता षटकार मारावा लागेल फलंदाजाला. संभाजी म्हात्रे या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतायत परंतु सुरुवातीला येऊन अशा प्रकारची बॅटिंग करायला हवी होती. यावेळेस पाहिलं तर लोअर फुलटा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर फेसला फिल्डर आहे तिथे, फक्त सिंगलच मिळते.
सामना जर पाहिला ना तर वीर तानाजी दापोडे या संघाच्या बाजूने गेला असंच म्हणावं लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता, मिशन इम्पॉसिबल. आणि इथून सामना जिंकणं थोडंसं कठीण होऊन राहिलं. यावेळेस मोठा फटका, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे कुठेतरी पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. येतोय चौकार. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या आकड्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विष्णू. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि ते सामना जिंकलेला आहे वीर तानाजी दापोडे या संघाने. अभिनंदन 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 वीर तानाजी दापोडे संघ. हार्डलक टपलक जय कालिका माता कालवार संघ. खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये फारशी चांगली बॅटिंग करता आलेली नव्हती. 41 धावांचं टार्गेट होतं आणि सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि या मॅचमध्ये गोलंदाजांनी डोकं वरती केलं आणि सामना जिंकला वीर तानाजी दापोडे या संघाने. चला लगेच फिल्डिंग सेटअप करा. विलास स्पोर्ट्स राणा संघ आपण फिल्डिंग सेटअप करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज वडूनहोगर संघ आपली सलामीची जोडी मैदानावरती आपण दाखल करायची आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय हरिदास पाटील, तसेच सन्माननीय बंटी चौधरी आणि सन्माननीय आनंद पाटील साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष हरिदास पाटील आणि तदनंतर उपाध्यक्ष बंटी चौधरी आणि तदनंतर उपाध्यक्ष आनंदजी पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. तर मॅन ऑफ द मॅच हिरो अर्थातच या मॅचमध्ये ज्याने अष्टपैलुत्व खेळ केला विथ द बॅट, खूप चांगल्या धावा आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये फलंदाजांवरती दबाव टाकला. अर्थातच राजन पाटील राहिला आहे या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो. राजन पाटील आमच्या व्यासपीठावरती या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. आदरणीय सन्माननीय विनोदजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय दिनेशजी म्हात्रे साहेबांनी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. धिंडा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली टी शर्ट, नंतर आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी राजन